ओके, लक्षात आलं काय काय सांगितलं. तर आपण काय बघितलं तर त्याच्यामध्ये असणारा जे G2 फेज होता, तर त्या G2 फेजमध्ये आपण काय बघितलेलं होतं. तर G2 फेजमध्ये ॲक्च्युली त्याचा असणारा त्याला प्री मायटॉटिक या फेज का म्हणायचं. त्याच्यानंतर त्याला त्याच्यामध्ये कोणत्या इंटरवलला कोणत्या इंटरवलला त्यांचं काय होतं ती फेज असते आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय होतं प्रिपरेशन कधी होतं हे त्यांनी सांगितलं. आता यशस्मध्ये पुढे जाऊन सांगितलेलं होतं फॉर दॅट धिस फेज रिक्वायर्ड ह्या फेजला किती वेळ लागतो. सो धिस फेज रिक्वायर्ड मिनिमम 2 to 5 hours. बरोबर, जे फेज आहे दिस फेज रिक्वायर्ड required 2 to 5 hours. म्हणजे ही जी काही G2 फेज आहे ह्या G2 फेजला कंप्लीट होण्यासाठी हे G2 फेज कंप्लीट होण्यासाठी त्यांना एकूण कालावधी किती लागतो तर 2 ते 5 मिनिटाचा कालावधी त्यांना गरजेचा असतो. सॉरी 2 ते 5 तासांचा कालावधी त्यांना गरजेचा असतो. म्हणजे काय काय सांगितलं तर G1 ला 8 तास लागतात, S ला 5 ते 8 तास लागतात, तर G2 फेजला 2 ते 5 तास लागतात. म्हणजे जवळपास आपण 5 तास कन्सिडर करूया. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला तर इथं त्याला काय लागतात 2 ते 5 तास गरजेचे आहे. ओके, तर ह्या फेज मध्ये काय होतं what happened in this phase. Okay, question arises in your mind. So what happened in this phase. ह्या फेज मध्ये काय काय होणार आहे म्हणजे ऍक्च्युअली ह्या फेज मध्ये आता म्हटलं ऍक्च्युअल प्रिपरेशन आहे याच्यामध्ये. ह्या फेज मध्ये ऍक्च्युअल प्रिपरेशन आहे. तर प्रिपरेशन म्हणजे ऍक्च्युअल प्रिपरेशन कशा कशाचं होणार आहे ते आता बघूया आपण याच्यामध्ये. इन दिस फेज, ह्या फेज मध्ये काय काय होतं बघा. In this phase त्याच्यामध्ये पहिलं पॉइंट असणार फर्स्ट पॉइंट इज फर्स्ट. आता फंक्शन म्हणून आपण त्याचं किंवा या फेज मध्ये काय होणार आहे तर ते सगळ्यात पहिलं असणार आहे. ओके, न्यूक्लियस इन्क्रीज देअर व्हॉल्यूम. काय होतं न्यूक्लियस इन्क्रीज their volume. बरोबर, आता काय होतं बघा थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित काय सांगतोय. न्यूक्लियस म्हणजे त्याला आपण मराठीत केंद्रक म्हटलं तर त्या केंद्रकाचा आकारमान काय होतो वाढतो. व्हॉल्यूम वाढायला लागलाय म्हणजे त्यांचा आकारमान त्यांचं साईज काय होते वाढते 100%. का वाढणार आहे कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी DNA डबल झालेला आहे, त्यातला कंटेंट वाढलेला आहे, डबल होणार आहे. म्हणजे आता इन शॉर्ट सांगायचं झालं घरातली एखादी बॅग आहे ती तुम्ही झाकून ठेवलाय आणि उद्या गावाला जायचं म्हणून तुम्ही काय करणार त्याच्यात काय भरायला लागलाय कपडे भरायला लागलाय म्हणजे घरातले ते बॅगेची साईज नक्कीच वाढवणार आहे. तुम्ही त्याचे कप्पे चेन आहे ती चेन उघडत जाणार त्याची साईज काय होणार आपोआप मोठी होत जाणार आहे. तसं जसं इथं प्रिपरेशन स्टार्ट होतं तसं इथं काय होणार आहे त्यांची साईज काय होत जाते वाढत जाणार आहे. कशाचे न्यूक्लियसची. हे झालं पहिलं कंटेंट म्हणजे पहिलं काय होणार आहे न्यूक्लियसची साईज काय होते किंवा व्हॉल्यूम काय होणार आहे त्याच्यामध्ये वाढला जाणार आहे. हे त्याच्यातला पहिला पॉइंट असेल. देन सेकंड पॉइंट इज दुसरा पॉइंट सेल कंटिन्यूज टू ग्रो. सेल कंटिन्यू टू ग्रो. सेल कंटिन्यू टू ग्रो. सेलची जी काही ग्रोथ आहे ती त्याच्यामध्ये काय असणार आहे कंटिन्युअसली ग्रोथ असणार आहे. सेल कंटिन्यू टू ग्रो और कंटिन्युअस ग्रोथ. सेल continues to grow. This is another point occurs in that phase. म्हणजे ह्या फेज मध्ये आपल्याला हे एक पॉइंट दिसतं सेलची जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ काय होत जात असते कंटिन्युअसली आपल्याला याच्यामध्ये झालेले दिसून येते. हे झालं दुसरा पॉइंट. थर्ड पॉइंट इज
Third point is a duplications of cell organelles. बघा व्यवस्थित लक्ष द्या काय सांगायला लागलोय. Duplications of cell organelles. तुमचं एनसीईआरटी पॉइंट पण इथं सगळंच क्लिअर व्हायला लागलंय. एनसीईआरटी, नीट आणि बोर्ड या तिन्ही पॉइंटच्या बेसिसवरती मी हे कव्हर करायला लागलो, हे लक्षात राहू दे. कारण काही गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये बोर्डच्या नाहीत, त्या एक्स्ट्रा एनसीईआरटी मध्ये असतील. और रादर दॅन एनसीईआरटी तुम्हाला हे सगळंच इथं कव्हर होणार आहे. तुम्ही जर क्रॉस चेक केला तर तुमच्या लक्षात येईल. डुप्लिकेशन्स ऑफ सेल ऑर्गॅनिल्स. काय करायचं आहे? सेल ऑर्गॅनिल्स काय केलं जातात? डुप्लिकेट केलं जातं. डुप्लिकेशन ऑफ सेल ऑर्गॅनिल्स. डुप्लिकेशन म्हणजे एका ऑर्गॅनिल्सचं दोन ऑर्गॅनिल्स होणार, दोनाचे चार, म्हणजे ते डबल होणार आहे. ऑर्गॅनिल्स काय व्हायला लागले? डबल्स होतात. आता ते ऑर्गॅनिल्स कुठले आहेत? सच ॲज कुठले आहेत ऑर्गॅनिल्स? सच ऑर्गॅनिल्स सच ॲज माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट एटसेट्रा. कोणकोणते ऑर्गॅनिल्स आहेत त्याच्यामध्ये? मग काही माइटोकॉन्ड्रिया असतील, such as some mitochondria are there, they can duplicate. Another thing, chloroplast, the plant cell घेतला तर chloroplast असेल, तर हे जे काय आहेत mitochondria, chloroplast etc. So these cell organelles which undergo cell division. तर याच्यामध्ये काय व्हायला चालू होतं? सेल डिव्हिजनची प्रोसेस झालेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते? सेल डिव्हिजनची प्रोसेस, सॉरी यांच्यामध्ये G2 फेज, यांच्यामध्ये डबलिंग ऑफ सेल ऑर्गॅनिल्स काय व्हायला चालू होतात? डबल झालेले आपल्याला दिसून येतात. ओके, हे झालं तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट बघा. फोर्थ पॉइंट इज फोर्थ वन काय होणार आहे? सिंथेसिस ऑफ RNA. काय करणार आहे त्याच्यामध्ये? सिंथेसिस ऑफ RNA. त्याच्यामध्ये काय सिंथेसिस केलं जातं? RNA सिंथेसाइज केलं जातं. काय सिंथेसाइज केलं जातं? तर RNA सिंथेसाइज केलं जातं. सो सिंथेसिस ऑफ RNA, दिस इज वन ऑफ द क्रायटेरिया, इट इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट G2 फेज. त्याच्यानंतर पाचवं जे असणार आहे, पाचवा पॉइंट असणार आहे तो म्हणजे सिंथेसिस ऑफ प्रोटीन. मी तुम्हाला सगळंच इथे क्लिअर करणार, नीट पॉइंट आपण सगळंच. सिंथेसिस ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आता इथे काय केलं होतं? जसं RNA तयार केलं होतं. RNA म्हणजे काय? रायबोज न्यूक्लिक ऍसिड्स. RNA म्हणजे काय असणार आहे? रायबोज न्यूक्लिक ऍसिड असणार आहे. तसंच इथं काय तयार केलं जातं? तर प्रोटीन सिंथेसिस देखील केलं जातं. आता कुठले प्रोटीन्स आहेत? सो प्रोटीन सच ॲज, बघा आता हे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. इथे मी देतोय नीट पॉइंट. सगळंच नीट पॉइंट आहे पण हे खूपच महत्त्वाचं आहे. व्हेरी आय एम पी फॉर दॅट नीट पॉइंट्स. सो प्रोटीन. आता यातले कुठले प्रोटीन्स आहेत? This is, there are two types of protein producers such as alpha and beta tubulins. काय त्याच्यात दोन टाइपचे प्रोटीन्स आहेत. एक प्रोटीन असणार आहे तो म्हणजे पहिला असणार आहे फर्स्ट वन, इट इज कॉल्ड एज अल्फा ट्यूबुलिन. फर्स्ट वन इट इज कॉल्ड एज अल्फा ट्यूबुलिन and second one is called as beta tubulin. ओके, बघा फक्त प्रोटीन आता तुमच्या पुस्तकात काही वेळ सांगितलं असेल, फक्त प्रोटीन सांगितलं असेल, पण कुठला प्रोटीन तयार केला जातो? तर ही पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जर बघितलं तर प्रोटीन दोन प्रकारचे, एक अल्फा ट्यूबुलिन आणि दुसरा असेल बीटा ट्यूबुलिन. These are the two types of protein, and that two types of protein which is necessary for formation of spindle fibers. हे दोन प्रोटीन कशासाठी गरजेचे आहेत? This two protein is necessary for formation of spindle fibers. कशासाठी गरजेचे आहे?
This is necessary for formation of स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्स, आता स्पिंडल फायबर्स कशासाठी लागतात? सेल डिव्हिजन मध्ये. आता तुम्ही बघत असाल जे इथं फॉर एक्झाम्पल असं आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं, तर ज्या सेल डिव्हिजन चालू असतं त्याला इथं असले वरती असतात ते सेंट्रिओल. दिस इज कॉल्ड एज अ सेंट्रिओल. हे असतात सेंट्रिओल. आणि दोन सेंट्रिओलला जोडणारा जो पार्ट आहे, two centrioles hold together with the help of spindle fibers. हे जे कसे हे दाखवले जातात. This is called as spindle fibers. त्यालाच काय म्हटलं गेलं? Spindle fibers म्हटले. Okay. So that spindle fibers is produced by alpha and beta tubulin protein, and alpha and beta tubulin protein synthesized in G2 phase. MCQ ला विचारलं जाऊ शकेल. म्हणजे काय स्पिंडल फायबर म्हणजे काय? स्पिंडल फायबर म्हणजे काय? दोन सेंट्रिओलला होल्ड करून ठेवणारा जो काय फायबरचा पार्ट आहे, तो फायबर कोण तयार करतं? एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार करतो. त्या प्रोटीनचं नाव आहे अल्फा आणि बीटा ट्यूबुलिन. ते कोणत्या फेज मध्ये तयार होतात? तर त्या ठिकाणी असणाऱ्या G2 फेज मध्ये आपल्याला तयार झालेले दिसून येतात. ओके, ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, सिंथेसिस ऑफ एन्झाइम्स. हे जवळपास सहावा पॉइंट असेल, सहावा फंक्शन असेल, सिंथेसिस ऑफ एन्झाइम. त्याच्यामध्ये एन्झाइम्स पण सिंथेसाइज केले जातात. सिंथेसिस ऑफ एन्झाइम्स. आता एन्झाइम कशासाठी लागतात? एन्झाइम्स कशासाठी लागतात माहित आहे? कोणतीही रिएक्शन एखादी कंप्लीट करायची असेल, एखादी रिएक्शन जर कंप्लीट करायची असेल तर एन्झाइम लागतं. म्हणजे आता सेल डिव्हिजन बघा, अच्छा असं आपोआप सेल डिव्हिजन स्टार्ट होईल का? आपोआप सेल डिव्हिजन थांबेल का? नाही, बरोबर ना. एखादी गाडी स्टार्ट करायची आपल्याला, तर किल्ली लावायला लागेल, स्टार्टर लावायला लागेल, तर त्यावेळेला ती गाडी स्टार्ट होणार आहे. आपोआप गाडी स्टार्ट होईल का? आपोआप गाडी बंद पडेल का? नाही बंद पडणार. त्याला कोणतं स्टार्टर लावायला लागणार आहे, बरोबर ना. तसं एखादी रिएक्शन म्हणजे सेल डिव्हिजनची प्रोसेस स्टार्ट कसं करणार आहोत, सेल डिव्हिजनची प्रोसेस स्टॉप कधी करायचं आहे, हे कोण ठरवतात? एन्झाइम्स ठरवतात. आणि तो एन्झाइम कुठला आहे? तर त्या ठिकाणी असणारे हे जे काही प्रोटीन एन्झाइम्स आहेत, ते एन्झाइम्स आहेत प्रोटीन कायनेज. ओके, कुठला एन्झाइम आहे? द एन्झाइम, कुठला एन्झाइम आहे? द एन्झाइम व्हिच इज कॉल्ड एज प्रोटीन कायनेज. हे ओळखायचं कसं बघा, एन्झाइम हे ओळखायचं कसं? इथंच मी सांगतो. ज्याच्या शेवटी ASE, ज्याच्या शेवटी ASE बघा, ASE लायपेज, ASE अमायलेज, ASE इन्व्हर्टेज, ASE असे ज्या शब्दाच्या शेवटी ASE येतं तो एन्झाइम आहे. आणि हा एन्झाइम काय करतो? सो दॅट एन्झाइम रेग्युलेट्स द सेल डिव्हिजन. दॅट एन्झाइम रेग्युलेट सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन प्रोसेस. ते काय करतात? सेल डिव्हिजनची प्रोसेस रेग्युलेट करतात. रेग्युलेट म्हणजे कंट्रोल करतात. सो दिस इज ओव्हरऑल अबाउट द G2 फेज. हे काय आहे? तर G2 फेजचा ओव्हरऑल सगळा कन्सेप्ट आहे. म्हणजे काय म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये काय काय तयार होतात आणि त्यांचा ॲक्च्युअल फंक्शन्स काय काय आहेत हे तुम्हाला मी इथं कंप्लीट सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. इथं आपलं काय सांगतोय? इंटरफेसचा पार्ट सांगतोय. अजून एक गोष्ट आहे जी जर फेज ते सांगतोय. ओके, लक्षात ठेवा.